में सुंदर शिवाजी राजा बाजीरावने दिया हमें सुंदर स्वराज राजा। जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। बाजीरावने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। येणाऱ्या 12 जानेवारीला मासाहेब जिजाऊंची जयंती आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा का होईना मातृतीर्थ सिंदखेड राजाला गेलं पाहिजे आणि मा जिजाऊच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे। जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा केला पाहिजे। त्या माझ्या जिजाऊची जयंती आहे। मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। बाजीरावने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। बाजीरावने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। बाजीरावने दिया हमें सुंदर शिवाजी। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। चला उठा रे उचला भगवा। चला उठा रे उचला भगवा। दैत्याचे संपले गड्या सगळे। गड्या भगवा बदलले। गड्या भगवा बदलले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? मासाहेब जिजाऊ होणं गरजेचं आहे का? प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण मला तसं वाटत नाही। मला वाटतं शिवाजी महाराज जन्माला येणं इतकं सोपं नाही। शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी पहिले मासाहेब जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे, तेव्हा शिवाजी महाराज जन्माला येतील। तसे सहज ते येणार? जिजाबाईंनी जसं कर्तृत्व गाजवलं आणि काळ सार्थक केला तसा काळ सार्थक करणं गरजेचं आहे। आपल्या जीवनात काही करता आलं नाही तर काय हरकत नाही, पण या मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे। आता आम्ही या पोरांना काय सांगतो, ए बाळाओ, ए पुष्पाचा काय डायलॉग भारी आहे हा हा, लगेच ते ॲक्शन करून दाखवतो महाराज, झुकेगा नाही साला। अरे पुष्पा म्हणलं तर यांना झुकेगा नाही साला शिकवतो आपण, पण बाळाओ तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पुष्पा पहा नाही तर नका पाहू, मला काही देणं घेणं, पण तुम्हाला एक जरूर सांगितलं पाहिजे, झुकेगा नाही साला या शब्दाचा अर्थ कळायचा असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी राजा यांना दाखवा, छावा दाखवा, मग कळल झुकेगा नाही साला। छावा का साधा होता का आमच्या संभाजीराजे कसे होते आमचे संभाजीराजे? अरे औरंगजेबाने सांगितलं, ए संभा मेरे और राजा, तुझे पूरी का पूरा वतन दे दूंगा, बस धर्म बदलना होगा। औरंगजेबाला संभाजीराजांनी सांगितलं, तू मेरे पास आ जा, तेरा राज भी बच जाएगा और तेरा धर्म भी बच जाएगा। असं धर्मनिरपेक्ष आमचा संभाजी राजा होता। साधा होता का? अहो त्यांच्या हाल हाल करून त्यांना त्रास देण्यात आला, त्यांच्या शरीराची पूर्ण कातडी काढून घेतली, पूर्ण असं लाल लाल रक्त आणि त्याच्यावरती मीठ टाकण्यात आलं, मीठ लावलं त्याला, आणि तरी आमचे छत्रपती संभाजीराजे झुकले नाही। त्याचा अर्थ आहे झुकेगा नाही, हे कोणत्या हिरोकडे पाहून नाही जमत। अरे तापलेल्या सळाईंनी त्यांचे डोळेच काढून घेतले तरी ते झुकले नाहीत, म्हणून झुकेगा नाही साला। साधे होते का आमचे संभाजीराजे? संभाजीराजे काय ग्रेट होते। एका कवीने फार छान लिहिलं, प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला, दर्या नभा मधुनी सप्तसागरा मधुनी, घोष शंभू शंभू येऊ लागला। आमचे संभाजीराजे साधे होते का?
कणखर तळी हळवा शिवबा समान भासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो धैर्यशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभतो धर्मरक्षण्या ज्वलंत अतिमहाबली शौर्यवंत श्वेतमानी मनमहंत रुद्र सदा शिवानंत शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कृशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनच्च तेज सूर्य लाभला असे आमचे संभाजीराजे होते. ते काही साधे नव्हते, इतकं मोठं त्यांचं कर्तृत्व. आणि असे माणसं जगले की मग निळोबारायांना म्हणावं लागतं काळ सार्थक केला. त्यांनी काळ सार्थक केला, नाही तर आपण काही काळ सार्थक करत नाही. तर आमची एखादी मावशी म्हणती आमच्या पोराच्या बापाचं तर एवढं कौतुक आहे महाराज, लग्न झाल्यापासून त्यांनी कधी बुटाईन चपलामध्ये पैसेच वायाने घालवले. कोण्याही कीर्तनाला गेले की आपले सोडून दे, जुन्या नव्या घेऊन ये. पेटंट कार्यक्रम. आणि एक दिवस मग बाजूच्या शेजारच्याच नव्या चपला घालून आले कीर्तनातून. मग लागलं भांडण, आमच्या चपला कस काय घातल्या, सगळ्या गावात बोबाटा, पोराचा बाप चोट्टा. मग मीच म्हणले तसं नाही, भोळ्या भावात तुमची चप्पल त्याच्या पायात आली. अरे पण तू तुटेल ती तर राहिली, त्यांची नवीन कशी काय आली भोळ्या भावात. अवघडे. हे करून जमणार आहे का. आपलं तर संसारातच आपले हाल चालू आहे, आपल्यातच चालू आहे. आपल्याला बाब्या बाबी पोरं पोरी आहे की नाही, बंटीची माय, बस याच्यातच आपलं आहे. पण हे सार्थक जीवन नाही आहे. महाराज म्हणतात जीवन सार्थक करण्यासाठी चांगला काळ घालावा लागेल, गावात चांगले समारंभ घडावा लागतील कीर्तनासारखे. आणि कीर्तनाचे नुसते समारंभ नाही घडून, नाही आता प्रमाण, आता वेळ कमी आहे, आता आपल्याला कमी बॉलमध्ये महाराज जास्त रन काढतो आता आहे की नाही. आता आपली 20-20 मॅच महत्त्वाचं सांगून पुढे चालतो. आपल्या गावात चांगले सप्ताहाचे कार्यक्रम झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे. मुसलमान मुलाला किंवा मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला सांगावं लागतं का 5 वेळा नमाज आहे, त्यांची जमा ते काहीतरी असतं, इत्ते जमा काय काय आता चालू असतात कुठं कुठं, गर्दी कशी काय इस्तमा. हां आपल्याला माहिती आहे, त्यांना माहिती आहे का सप्ताह आपला नाही माहिती. मला तुम्ही सांगा, आपल्याला त्यांना सांगावं लागतं का कुठून पैसे येत असतील, कुठं एवढे मोठे मोठे मंडप टाकत असतील, खर्च करत असतील. आणि आपल्याकडे जर सांगितलं सप्त्याची वर्गणी हे जमत, इकडून तिकडून दिलीच तर वर्गणी 101 रुपये देऊ, काल्याच्या दिवशी सगळं घर जेवायला येऊ, मग घरच्याचं वाढण बी घेऊन जाऊ, आणि दुसऱ्या दिवशी तुमचा हिशोब पाहू कुठं कुठं काय काय खर्च केले. या अशी म्हणले वर्गणी नको बोतुई असं करू नका. धर्माच्या नावावर जर तुम्ही दिलं नाही तर आपलाही काळ वाईट येणं काही अवघड नाही. आपण आपल्या धर्मासाठी खर्च करणं शिकलो पाहिजे. आपण धर्मासाठी देत नाही, कधी सप्त्याची वर्गणी देत, आम्हाला सप्ताह नको काही नको. त्याला विचारलं काय चालू आहे गावात, ते म्हणे कणू काय वाजता कोणी दांगोड लावला त्याला घेणं देणं नाही. मग लगेच त्याची बायको 2-4 दिवसाला म्हणते 5-6 दिवस झाले पोराचा बाप गुंगल्यावानीच करतो. बुलढाण्याला डॉक्टरकडे दाखवलं, महाराज 10,000चे छातीचे पोटाचे तर नुसते फुट्टू काढले, फुट्टू दिली होती का सप्त्याची वर्गणी. मग तिथं खर्च करावे लागतात भाऊ. त्याच्यामुळं सप्ताहामध्ये जरूर उदार अंतकरणाने आपण पैसे दिले पाहिजे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. तर काळ सार्थकी आहे. निळोबारायांची भाषा आहे, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. कीर्तनाचे समारंभ घडून आणले पाहिजे. इतका चांगला सप्ताह झाला पाहिजे की पुढच्या वर्षी आंबोड्यात सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपला सप्ताह कधी आहे, आपला सप्ताह कधी आहे, त्याची आस लागली पाहिजे. असे सप्ताहाचे कार्यक्रम घडले पाहिजे. आणि दंभ नाही ठेवला पाहिजे मनात, अहंकार नाही ठेवला पाहिजे. नाही तर काही ना ते पंक्तीत नुसते फिरता, इकडं वाडा रे इकडं वाडा रे, सांगत नाही ते, अंगठ्या दाखवतो बोटायच्या, इकडं वरण नाही तिकडं पोळ्या नाही, काय अंगठ्या दाखवतो. एक असं बाजारात गेलं महाराज आणि वांगे घ्यायला, आणि त्याला वांगे घ्यायचेच नव्हते, अंगठ्या दाखवायच्या होत्या, असे वांगे उचलले. मावशी काय किलो दिले वांगे. आता त्या बाईनं पाहिलं हे अंगठ्या दाखवतं हातातल्या, याला वांगे घेणं. आता ती मावशी माळी समाजाची बिचारी, तिनं जन्मभर डोक्यावर पाट्या वाहून सोन्याचं दंडकड केलं होतं हातात. तिनं थोडासा पदर बाजूला केला, सांगितले भाऊ हे 40 रुपये किलो, हे 30 रुपये किलो, अंगठ्या काढल्या खिशात घालल्या म्हणे, तो हे तूच खाय. लय जिरवणारे भेटतात असे. त्याच्यामुळे अहंकार बागवायचं नाही, निर्दंभ. महाराज जळगाव साईडला माझं कीर्तन होतं उन्हाळ्यात, भर उन्हाळ्यात ते मंदिरात कीर्तन, पावसाचं वातावरण, मंदिरात कीर्तन घेतलं आणि एक म्हातारं उठलं, ते म्हणे पंखा बंद करा पहिले.
मी म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? अरे बंद करा म्हणे. अरे म्हणलं मरायला आले लोक, हवा नाही काही नाही, तेवढं पंखा डगडग घालत तर बरं वाटतं म्हणलं. नाही नाही बंद करा. लोक म्हणले जाऊ दे महाराज, त्याच्या कशाला नादी लागता, करा बंद पंखा. पंखा बंद केला, मरणाचं गरम व्हायला लागलं, सगळे बसले. आणि मग पंखा शांत झाला आणि मग पाहून ते हसायला लागलं, वा वा आता बरोबर दिसतं. म्हणलं काय झालं बा? म्हणे काही नाही, पंखा पठ्ठ्यान दिलेलं आहे, त्याचं नाव आता बरोबर दिसतं म्हणे की ज्ञानेश्वर माऊलीकडून अर्पण आहे की नाही, असं बरोबर दिसतं म्हणे. आता म्हणलं आता तो या नादात का मारतो सगळे, आपण थोडंसं देतो. आणि तरी म्हणून कोणी आता महाराज भेटले ना, म्हणले महाराज तुम्हाला आमच्या वतीनं द्यायचे. मी म्हणलं नको रे भाऊ, पुन्हा उद्या महाराज दिले ना आपण नाही. म्हणलं गेलं पाणी सगळं. म्हणलं नको, म्हणलं पाणी फिरू असाल तुम्ही निरदंब सर्वत. असं केलं ना मायबाप हो, तर जीवनात तुम्हाला परमोच्च समाधीचा आनंद जीवनात मिळू शकतो. जसं ज्ञानोबा माऊलीने आमच्या हरिपाठात सांगितला, समाधी संजीवन हरिपाठ. ही समाधी अवस्था जर प्राप्त करायची आहे तर काय करावं लागतं, निळोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. निळमने स्वरूप निळमने स्वरूप निळमने स्वरूप नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, काळसर्प केला त्याने, काळसर्प केला केला त्याने, साथ